त्रिपुरारी पौर्णिमा उत्तम आरोग्य, संपत्ती आणि सुख लाभो सर्वांना. पवित्र दिनी शिवप्रभू पूर्ण करोत तुमच्या मनोकामना. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. जर या दिवशी कृत्तिका नक्षत्र असेल तर या पौर्णिमेला महाकार्तिकी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी शिवमंदिरात त्रिपुर वात म्हणजेच उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. चातुर्मासात जगाची सूत्रे श्री शंकरांकडे असतात. वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेचा आदला दिवस. या दिवशी रात्री श्री शंकर श्री विष्णूंची भेट घेतात आणि त्यांच्याकडे जगाची सूत्रे पुन्हा सोपवून कैलासाकडे तपस्येसाठी निघून जातात. त्यामुळे वैकुंठ चतुर्दशी हा दिवस हरिहर भेटीचा दिवस मानला जातो. फक्त आणि फक्त याच दिवशी रात्री शंकरांची 1008 नावे घेऊन त्यांना तुळशी वाहतात, तर विष्णूंची 1008 नावे घेऊन त्यांना बेल वाहतात. दीपोत्सव. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरामध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे त्यांच्या मंदिरासमोरचा परिसर त्रिपुर वातींनी उजळला जातो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूंनी प्रथम मत्स्य अवतार धारण केला होता. हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता. 18 पुराणांमध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे. श्री विष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्त्वज्ञानाचा उपदेश दिला. तो पुढे मत्स्यपुराण म्हणून प्रसिद्ध झाला. या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते. त्रिपुरी पौर्णिमेची कथा. महाभारताच्या कर्णपर्वात त्रिपुरासुराच्या वधाची कथा विस्तृत स्वरूपात मिळते. भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध केल्यानंतर तारकासुराच्या 3 पुत्रांनी देवतांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली. 3ही पुत्र तप करण्यासाठी जंगलात निघून गेले आणि हजारो वर्ष अत्यंत कठीण तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. तिघांनी ब्रह्मदेवाकडून अमर होण्याचे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने त्यांना नकार दिला आणि सांगितले की एखादी अशी अट ठेवा की जी अत्यंत कठीण असेल आणि ती पूर्ण झाल्यावरच तुमचा मृत्यू होईल. तिघांनी खूप विचार करून ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले. प्रभू, तुम्ही आमच्यासाठी 3 पुरींची म्हणजेच नगरांची निर्मिती करा आणि 3ही पुरी जेव्हा अभिजित नक्षत्रात एका ओळीत येतील आणि एखादा क्रोधजित जेव्हा अत्यंत शांत अवस्थेत असंभव रथ आणि असंभव बाण यांचा सहारा घेऊन आम्हाला मारेल तेव्हाच आमचा मृत्यू होऊ देत. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. अटीनुसार त्यांना 3 पुरी प्रदान करण्यात आली. तारकाक्षसाठी सुवर्णपुरी, कमलाक्षसाठी रजतपुरी आणि विद्युन्मालीसाठी लोहपुरी यांची निर्मिती विश्वकर्माने केली. या 3 असुरांनाच त्रिपुरासूर म्हणत असत. या 3 भावांनी या 3 नगरांत राहून 7ही लोकांत दहशत पसरवली. ते जिथेही जात तिथे सर्व सत्पुरुषांना सतावत असत. एवढेच नव्हे तर त्यांनी देवतांना देखील देवलोकातून बाहेर केले. सर्व देवतांनी मिळून आपले सर्व बळ पणाला लावले
परंतु ते त्रिपुरासुराचा प्रतिकार करू शकले नाहीत आणि सर्व देवतांना त्या तिघांपासून लपून बसावे लागले. शेवटी सर्वांना शंकराला शरण जावे लागले. भगवान शंकरांनी विचारले, तुम्ही सर्व मिळून प्रयत्न का करत नाही? देवतांनी सांगितले, आम्ही हे केले आहे. तेव्हा शंकर म्हणाले, मी माझे अर्धे बळ तुम्हाला देतो आणि मग तुम्ही प्रयत्न करून पहा. परंतु संपूर्ण देवता मिळून देखील सदाशिवाचे ते अर्धे बळ पेलू शकत नव्हते. तेव्हा शंकराने स्वतः त्रिपुरासुराला मारण्याचा संकल्प केला. सर्व देवतांनी आपापले अर्धे बळ शंकरांना समर्पित केले. आता त्याच्यासाठी रथ आणि धनुष्य बाणाची तयारी होऊ लागली, ज्यापासून रणांगणावर त्रिपुरासुराचा वध करता येईल. या असंभव रथाचे वर्णन पुराणांमध्ये विस्ताराने दिलेले आहे. भगवंतांनी पृथ्वीलाच रथ बनवले. सूर्य आणि चंद्र चाके झाले. सृष्टा सारथी बनले. विष्णू बाण, मेरू पर्वत धनुष्य आणि वासुकी बनला त्या धनुष्याची दोरी. अशा प्रकारे एक असंभव रथ आणि धनुष्य तयार झाले आणि संहाराची लीला रचण्यात आली. ज्यावेळी भगवंत त्या रथावर विराजमान झाले, तेव्हा सर्व देवतांनी सांभाळलेला तो रथ देखील डगमगू लागला. तेव्हा विष्णू भगवान वृषभ म्हणून त्या रथाला जाऊन जुंपले. भगवान शंकराने ते घोडे आणि वृषभ यांच्या पाठीवर स्वार होऊन त्या असुर नगराला पाहिले आणि पाशुपत अस्त्राचे संधान करून तिन्ही पुरांना एकत्र येण्याचा संकल्प करू लागले. त्या अमोघ बाणात विष्णू, वायू, अग्नी आणि यम चौघेही समाविष्ट होते. अभिजित नक्षत्रात ती 3 नगरे एकत्र होताच भगवान शंकरांनी आपल्या बाणाने त्या 3ही पुरांना जाळून भस्म करून टाकले आणि तेव्हापासून भगवान शंकर त्रिपुरांतक बनले. त्रिपुरासुराला जाळून भस्म केल्यानंतर भोळ्या रुद्राचे हृदय द्रवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अश्रू जिथे पडले तेथून रुद्राक्षाचे झाड अवतरले. रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळे किंवा आत्मा. सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली. शब्दांनीही सुमने फुलती, येता घरोघरी देव दीपवाली. देव दिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.